जामता स्टेडियम में टी20 मैच से पहले टिकटों की कालाबाजारी, क्राइम ब्रांच ने छात्र को पकड़ा। नागपुर के जामता स्थित वीसीएस स्टेडियम में होने वाले टी20 मैच से पहले टिकटों की कालाबाजारी शुरू होने की जानकारी सामने आई है। इस सूचना के आधार पर क्राइम ब्रांच यूनिट 5 ने पेट्रोलिंग के दौरान सदर स्थित वीसीए ग्राउंड इलाके में कार्रवाई की। पुलिस को मौके पर एक युवक अधिक कीमत पर मैच की टिकटें बेचते हुए मिला। पूछताछ के बाद पुलिस ने मोहम्मद अदीब शेख इजाद उम्र 18 वर्ष निवासी ताजनगर टेकानाका पांचपावली को हिरासत में लिया। आरोपी के पास से अवैध रूप से बेची जा रही टिकटें बरामद की गई। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी छात्र है और जेईई की परीक्षा की तैयारी कर रहा है। पैसों के लालच में उसने टिकटों की कालाबाजारी का रास्ता अपनाया। पुलिस ने आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज कर लिया है और क्राइम ब्रांच ने नागरिकों से अपील की है कि कोई भी व्यक्ति टिकटों की कालाबाजारी न करे, अन्यथा कड़ी कार्रवाई की जाएगी। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। आपल्याला माहिती आहे की नागपूरमधील जामता स्टेडियम या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांची 21 तारखेला क्रिकेटची T20 मॅच आहे। त्या अनुषंगाने काही शहरातील काही व्यक्ती ही तिकिटाचा ब्लॅकमेलिंग मार्केटिंग करून त्या आधारे मोठ्या रकमेला तिकीट विकून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आमचे युनिट 5 क्राइम ब्रांचचे पथक SC नजीर आणि इतर कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना वीसीए ग्राउंड सदर या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 2 तिकीटं, त्याची किंमत 600 रुपये आहे, परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर 26/26 कलम 33(X)131 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो आरोपी आहे याचं नाव आहे मोहम्मद अदीब शेख इजाज, वय 18 वर्ष, राहणार ताजनगर टेकानाका, पोलीस ठाणे पाचपावली। याच्या विरुद्ध असा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की जी मॅच सुरू आहे अधिकृत तिकीट आपण वेबसाईट वरून किंवा अधिकृत सेंटर वरून तिकीट खरेदी करावं। कोणीही अशा प्रकारे जादा भावाने ब्लॅक तिकीट घेण्याचा प्रयत्न करू नये। जर असं कोणी आढळला त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सदरचा व्यक्ती हा एका 12वी मध्ये शिकत असून जेईईच्या एका क्लासमध्ये तो क्लास घेऊन त्याच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे, विद्यार्थी आहे। त्यामुळे पैशाच्या लालसीपोटी खर्चाच्या अपेक्षेने त्यांनी ही जादा रकमेसाठी तिकीट विकल्याचं त्यांनी त्याद्वारे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए।